Friends, hello, good morning. Redox reactions, topic of 11th chemistry. And balancing of redox reactions means balancing of redox reactions on the basis of oxidation number method. Oxidation number method that we are going to study. बघा हे सर्व आता जे सांगणार आहे ते करण्यापूर्वी याच्या आधी काही गोष्टी सांगितल्या होत्या. हाऊ टू फाइंड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एलिमेंट इन अ कंपाऊंड और हाऊ टू फाइंड द ऑक्सिडेशन नंबर किंवा त्याला आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो इन अ ग्रुप, सल्फेट ग्रुप, नायट्रेट ग्रुप किंवा H2SO4मध्ये सल्फरवरती ऑक्सिडेशन नंबर +6 ते काढायचं जे आत्ता याच्या आधी जे सांगितलं. आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिलीज ऑफ इलेक्ट्रॉन्स, रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, तो सगळा मागचा जो सोपा भाग आहे तो सगळा केलेला आहे तुम्ही असं समजून. आणि तसं असेल तर हे एकदम सोपं जाईल, इंटरेस्टिंग वाटेल. तर त्याच्यामध्ये स्टेप्स असतात. ऑक्सिडेशन नंबर करायचे असेल तर स्टेप्स असतात. तर त्या स्टेप्स ते रूल्स वाचून सांगणे तसं न करता ते स्टेप्स मी इथं करूनच दाखवतो बॅलन्स करून बाय युझिंग ऑक्सिडेशन नंबर मेथड. म्हणजे त्या स्टेप्स त्याच्यामध्ये आपोआप कवर होतात. आणि मग तुम्ही त्या वाचल्या रूल्स तर तुम्हाला कळेल की आपण इथे जे काय केलं स्टेप वाईज तेच ते रूल्स आहेत. अशी शिकण्याची पद्धत. ओके, या पद्धतीने शिकल्यानंतरच आपल्याला पुढं सगळे MCQs वगैरे सोपे जातात, सर्व प्रकारचे एक्झाम्स. ओके, तर बघा ना की ही बॅलन्स्ड इक्वेशन असं स्केलेटन दिलेलं असतं. काही वेळेला आयन्स दिलेले असतात, म्हणजे पूर्ण कंपाऊंड दिलेलं नसतो किंवा एखादा बाय प्रोडक्ट दिलेला नसतो. तो आपल्या लक्षात येतो बॅलन्स करताना, ते येईल पहिलंच. आणि मुद्दाम सोपं एक्झाम्पल पहिलं घेतलं आहे. तर स्केलेटन इज गिवन, तर ते स्केलेटन क्वेश्चनमध्ये दिला आहे. तो स्केलेटन शुड बी रिटन ॲज इट इज, ते पहिला रूल. ओके, नाव आफ्टर वॉट एव्हर इज गिवन, जे बॅलन्स करायचं आहे, बॅलन्स द केमिकल इक्वेशन, केमिकल रिॲक्शन. ओके, रेडॉक्सवाली, ज्याच्यामध्ये कोणीतरी इलेक्ट्रॉन दिलेत, कोणीतरी घेतलेत, म्हणजे कोणाचं तरी ऑक्सिडेशन झालं आहे, कोणाचं तरी रिडक्शन झालं आहे, रेडॉक्सवाली. ओके, रेडॉक्स टाईप ऑफ रिॲक्शन बॅलन्सिंग. तर राईट दी ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच एलिमेंट बिलो दिस सिम्बॉल इन द कम्प्लीट रिॲक्शन. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच एलिमेंट. आता बघा या गोष्टी आपण इन आवर प्रिव्हियस लेक्चर सिन्स वी हॅव स्टडीड, तर इथं मी फार कॅल्क्युलेशन करून दाखवणार नाही, अगदी एखाद्या केसमध्ये वेगळा असेल तरच. -2वाला ऑक्सिडेशन नंबर, -2 ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आहे. पेरॉक्साईड असेल तर ऑक्सिजन -1 असतो. OF2 कंपाऊंडमध्ये +2 असतो. प्रिव्हियसली वी हॅव कन्सिडर्ड, तरी पण सांगितलं धावतं. तर -2 ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिजनचा आहे. आणि इन MnO2 कंपाऊंड -2वाले 2 ऑक्सिजन आहेत, म्हणजे दोघांचे मिळून -4 झाले. याचा अर्थ Mnवरती ऑक्सिडेशन नंबर +4. तेव्हाच MnO2 कंपाऊंड न्यूट्रल होऊ शकतो. ओके, मॉलिक्युल ॲज ए होल चार्ज 0, टोटल पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. HClमध्ये हायड्रोजन ऑलवेज +1, हायड्राईड सोडले तर मेटल हायड्राईड्समध्ये -1, NaH ते एक्सेप्शन आहे, रेअर केस आहेत त्या. तर +1वाला हायड्रोजन. क्लोरीन ऑफकोर्स -1. आता क्लोरीन -1 असतो, HClवरूनच कळलं आम्हाला. मेटलबरोबर हॅलोजन -1 असतात. काही स्पेसिफिक केसमध्ये ते प्लस पण असतात, फ्लोरीन सोडून. ते पुढं येतील चर्चेत तेव्हा बघूच, सांगून ठेवलं. मेटल्सबरोबर क्लोरीन ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट -1. आणि मग HCl सारखा ओळखीचे कंपाऊंडवरून ते आम्हाला रिचेक करता येतं, कळतं ते आम्हाला. ओके, मग -1वाले क्लोरीन 2 आहेत आणि मॉलिक्युल जे होल चार्ज 0 असतो. याचा अर्थ इथं Mn +2 आहे बघा. ओके, आणि हा क्लोरीन एलिमेंटल फॉर्ममध्ये, म्हणजे दुसऱ्या कुठल्या एलिमेंटबरोबर कंपाऊंड त्याचं नाही झालेलं आहे. एलिमेंटल फॉर्ममध्ये जे कोण असेल, इट्स ऑक्सिडेशन नंबर इज टेकन ॲज 0, म्हणजे तिथून मग कंपाऊंड्स होणार, अशी अभ्यासाची पद्धत ठरल्यामुळं. तर त्यांनी कोणाला इलेक्ट्रॉन दिलेले नाहीत, घेतलेले नाहीत, त्यांच्यातच आहे ते बॉन्डिंग. त्यामुळं एलिमेंटल, अनकंबाईंड एलिमेंटल असेल तर 0. हायड्रोजन +1वाले हायड्रोजन 2 आहेत, दोघं मिळून +2 झालं. याचा अर्थ ऑक्सिजन -2. असं पण ऑक्सिजन -2 असतो, आम्हाला माहिती आहे. आणि हे सगळं ओळखीचंच आहे. म्हणजे पहिली स्टेपमध्ये काय केलं, राईट दी ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच एलिमेंट बिलो इट्स सिम्बॉल. तर हे ऐकायचं, हे बघायचं, पॉज करायचं, याचं स्केलेटन फक्त लिहून पुन्हा एकदा न बघता करून बघायचं, किंवा या टाईपची एखादी रिॲक्शन 1-2 होऊ देत एक्झाम्पल्स, 1 स्टेप 2 स्टेप करायचं. ओके, त्यानंतर मग काय करायचं,
की ॲक्च्युली स्टेप म्हणून जर विचार केला म्हणजे या टॉपिकचा आणि प्रोसिजर शिकण्याची पद्धत म्हणजे स्टेप्स, नंतर या टाईपचे जेव्हा पुढं वापर होणार इतर टॉपिक्समध्ये 11th किंवा 12th त्याला एवढ्या सगळ्या स्टेप्स करायची गरज नसते, तेव्हा एवढ्या सगळ्या स्टेप्स करायची गरज पडणार नाही, पडू नये म्हणून तर आत्ता व्यवस्थित करायचं असतं. ओके, तर पहिल्यांदा ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच एलिमेंट बिलो इट सिम्बॉल, त्याचे किती ॲटम्स आहेत त्या मॉलिक्यूलमध्ये ते महत्त्वाचं नाही आहे, त्या आयनमध्ये किंवा मॉलिक्यूलमध्ये त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे. -4 लिहायचं नाही, ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिजनचा -2 आहे. -2 वाले 2 आहेत तो भाग वेगळा, -1 वाले क्लोरीन 2 आहेत, पण ऑक्सिडेशन नंबर क्लोरीन क्वालिटेटिव्हली काय आहे -1 आहे, इथं 0 आहे. ओके, येस. मग पुन्हा ते लिहून घ्यायचं MnO2 प्लस HCl gives MnCl2 प्लस Cl2 प्लस H2O असं लिहिलं. आता इथं आपण ऑक्सिडेशन नंबर फक्त लिहून घेतले. मग पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं, फाइंड द एलिमेंट्स विच हॅव अंडरगॉन चेंज इन ऑक्सिडेशन नंबर, एलिमेंट्स विच हॅव अंडरगॉन चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. जसं बघा इथं लेफ्ट साईडला जे कोण रिॲक्टंट्स आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, MnO2मध्ये आहे, -2 वाला आहे, आणि राईट साईडला ऑक्सिजन H2Oचा पार्ट झालेला आहे. पण तो ऑक्सिडेशन नंबर पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला, ऑक्सिडेशन नंबर पॉईंट ऑफ व्ह्यू -2 ऑक्सिजन हॅज रिमेन्ड -2 ऑक्सिजन, -2 वाला ऑक्सिजन -2 राहिलेलं आहे, त्याचा काही चेंज झालेलं नाही आहे. ऑक्सिडेशन नंबरमध्ये रिॲक्शन झाली, नवीन प्रोडक्ट्स तयार झाले, पण ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज किंवा डिक्रीज, म्हणजे इलेक्ट्रॉन दिले तर इन्क्रीज होणार ऑक्सिडेशन नंबर, कोणी इलेक्ट्रॉन घेतले तर डिक्रीज होणार, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. तर तसं झालेले कोण आहे तर आहेत, तर तेवढंच पुन्हा लिहून घ्यायचं. बघा इथं +4 MnO2मध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ Mn इज +4 अँड इन MnCl2 ऑक्सिडेशन नंबर ऑफ Mn इज +2, हे कळलं का. आणि HClमध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरीन इज -1 आणि क्लोरीन Cl2 फॉर्ममध्ये लिबरेट झाला म्हणजे ऑक्सिडेशन नंबर 0. आता +4 चेंजेस टू +2 हे केव्हा होतं नाही का, +4 Mn केमिकल रिॲक्शनमध्ये जेव्हा तो +2 होतो Mn, हे केव्हा होऊ शकतं, ऑनली इफ इट एक्सेप्ट्स 2 इलेक्ट्रॉन्स. कुठेतरी त्याचे 4 इलेक्ट्रॉन्स रिलीज झाले तर +4 चार्ज डेव्हलप होतो. ऑलरेडी तो ओरिजिनल कंपाऊंडमध्ये काढला आपण, पण +4 वाला रिॲक्टंट साईडला आफ्टर द रिॲक्शन तो +2 ऑक्सिडेशन नंबरवाल्या कंपाऊंडमध्ये कन्वर्ट झाला, म्हणजे इलेक्ट्रॉनिकली काय झालं तर +4 Mn हॅज एक्सेप्टेड 2 इलेक्ट्रॉन्स, देन अँड देन ओनली इट विल गेट कन्वर्टेड इन टू Mn विथ +2 वाला Mn. ओके, आणि मग Mn +4ने इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे हे काय झालं बरं, रिडक्शन झालं. हे झालं रिडक्शन झालं, म्हणजे त्याला म्हणताना काय म्हणतात बरं, डिक्रीज इन. आता मी एक्सप्लेन करताना लिहितो आहे त्यामुळे ते थोडं बारीक आणि ते पुन्हा पुन्हा रिपीट होणार, त्यामुळे त्याची सवय होईल, समजून घ्या. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, आता इथं /2, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर /2 म्हणजे मॅथमॅटिकली इक्वल टू 2 लिहायची पद्धत आहे इथं, म्हणजे /2 थिरॉटिकली म्हणताना असं झालं ते. बरं, आणखी बघा लेफ्ट साईडला क्लोरीन -1 वाले आहेत, राईट साईडला काही -1 वाले पण क्लोरीन आहेत, हा -1च आहे, पण काही क्लोरीन 0 वाले आहेत. याचा अर्थ काही क्लोरीननी HClमधल्या इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. आता Mn +4 वाला +2मध्ये गेला आहे म्हणजे घेतलेत, म्हणजे देणारा कोणतरी पाहिजेच ना. आणि काही क्लोरीननी -1 म्हणजे -1च राहिलेत. ओके, आम्हाला इंटरेस्ट कशामध्ये आहे, ओव्हरऑल +4 चेंजेस टू +2, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर एक्सेप्टेड, दॅट मच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स शुड बी मेड अवेलेबल बाय -1 क्लोरीन. तेवढे -1चे 0 वाले क्लोरीनमध्ये जाणार, बाकीचे -1चे -1 राहणार बॅलन्स करण्यासाठी. ओके, तर आता सध्या फक्त चेंज इन ऑक्सिडेशन नंबर त्यावेळेला तेवढ्या स्टेपवर फोकस करायचं एकदम. आता अशा प्रकारचे रिॲक्शन स्ट्रेंथला आपण बॅलन्स करून फक्त हायड्रोजन काहीतरी 2 क्लोरीन लागतात तिथं 2 केलं पटकन बॅलन्स होऊन गेलं असं काहीतरी करून पाठ करतो, किंवा कोण गाण्याच्या चालीवर, दॅट इज नॉट अ वे टू स्टडी. असा अभ्यास करायचा नसतो, समजलं का. ओके, तर मॅथ्सचे एखादी फॉर्म्युले पाठ करणे वगैरे ते ठीक आहे, काही प्रमाणामध्ये मेमरीचे महत्त्व आहे, पण जे समजून घ्यायचे तर समजून घेतलं, रिपीट केलं, आणि त्यामुळं ते जे केमिस्ट्रीचं त्यातलं जे काय स्टेप सिक्वेन्स म्हणजे लॉजिक लक्षात राहिलं, पुन्हा पुन्हा समजून घेऊन रिपीट केलं तर मेमरीज असते ती परत. ओके, आणि मग बघा इथं Mn +4 Mn चेंजेस टू +2 म्हणजे रिडक्शन झालं, +4 वाल्या Mnचं रिडक्शन झालं, समजलं का. म्हणजे तू स्वतः इलेक्ट्रॉन घेतो आहे, म्हणजे कुणाकडून जर घेतलं म्हणजे तू ऑक्सिडायझिंग एजंट आहे MnO2. बघा मागचे लेक्चर्स, ठीक आहे. Mn +4चं रिडक्शन झालं म्हणजेच
डिक्रीज, बघा मी मगाशी सांगितलं, इथं मी बारीक अक्षरात लिहितो, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बाय 2 असं झालेलं आहे. आणि -1 वाला क्लोरीन Cl2 होणार आहे या रिॲक्शनमध्ये, म्हणजे -1. आता ते किती झाले वगैरे ते टोटल आता करत बसायचे नाही, सध्या फक्त क्वालिटेटिव्हली ऑक्सिडेशन नंबर कुणाचा इन्क्रीज झाला, कुणाचा डिक्रीज झाला, कुणी इलेक्ट्रॉन्स रिलीज केले, कुणी इलेक्ट्रॉन्स घेतले, एवढंच बघायचं फक्त. तर -1 0मध्ये जाणार, म्हणजे -1 वाला क्लोरीन राईट साईडला काही क्लोरीन 0मध्ये गेलेत, म्हणजे ते केव्हा होऊ शकतं, वेन दॅट -1 क्लोरीन Cl- आयन, क्लोराईड आयन, वेन दे विल रिलीज इलेक्ट्रॉन्स झाले की तो एलिमेंटल क्लोरीन, आणि मग एलिमेंटल क्लोरीन एकत्र येऊन असे मेनी एलिमेंटल क्लोरीन म्हणजे 2 ॲटम्स ऑफ क्लोरीन त्यांचं Cl2 होणार. पण -1 क्लोरीन चेंजेस टू क्लोरीन एलिमेंटल ॲटम अँड इलेक्ट्रॉन इज रिलीज्ड. आता इलेक्ट्रॉन इज रिलीज, तेच तर इलेक्ट्रॉन्स +4 वाल्या एमएननी घेतले आणि इलेक्ट्रॉन्स आर रिलीज्ड, मग इलेक्ट्रॉन्स आर डोनेटेड, इलेक्ट्रॉन्स आर रिलीज्ड, म्हणजेच हे झालं ऑक्सिडेशन. आणि याला मग काय म्हणतात, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बाय, आता इथं एक Cl- वाला इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन देतो एलिमेंटली, ओके. त्यामुळं इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बाय 1 किंवा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर = 1 अशी लिहायची पद्धत आहे. आणि मग -1 वाला क्लोरीन 0मध्ये गेला इकडं प्रॉडक्ट साईडला, तर इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बाय 1. मग रिॲक्शन जेव्हा आपण बॅलन्स करतो की इकडे जेवढे ॲटम्स आहेत तेवढेच तिकडं पाहिजेत, शेवटी इकडं Mn2 आहेत आणि तिकडं Mn4 आहेत, असं कसं होईल. केमिकल रिॲक्शनमध्ये काय न्यूक्लियस वाढत नाही, फक्त इलेक्ट्रॉन याचे तिकडं त्याचे इकडं डोनेशन गेनिंग ऑर इन सम केसेस शेअरिंग असं काहीतरी होत असतं. एलिमेंट बदलत नाही केमिकल, ही काही न्यूक्लिअर रिॲक्शन नाही आहे. न्यूक्लिअर रिॲक्शनचा वेगळा भाग आहे, तो कधी पुढे चर्चेत कुठल्या टॉपिकच्या वेळेला येईल तेव्हा बघू, न्यूक्लिअर केमिस्ट्री, ओके. तर पहिल्यांदा लक्षात आलं की इलेक्ट्रॉन घेणारा कोण आहे, तो 2च्या पटीत घेतो, MnO2 MnCl2मध्ये कन्वर्ट होतो आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिकली +4 वाला Mn ऑन प्रोडक्ट साईड इट गेट्स कन्वर्टेड इंटू +2 Mn, म्हणजे तो एक MnO2 रिॲक्शनमध्ये भाग घेतला तर +4चा +2मध्ये जाणारा एक Mn म्हणजे 2 घेणार, म्हणजे तो इथं जर 2 मॉलिक्युल्स असतील, 3 असतील, म्हणजे मोल्स आहेत, आपण मॉलिक्युलच्या भाषेत बोलूया, तर ते 2च्या पटीत घेतो आणि देणारा -1चा 0मध्ये जातो, म्हणजे इथं काय कोएफिशियंट असेल त्याप्रमाणे -1चे 0मध्ये जाणारे तेवढे क्लोरीन, म्हणजे तो 1च्या पटीत देतो. आता इथंच तुम्हाला लक्षात आलं का, इलेक्ट्रॉनिकली बॅलन्सिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यामधलं, इलेक्ट्रॉनिकली बॅलन्सिंग. याचा अर्थ MnO2 ॲज पर धिस रिॲक्शन 1 molecule ऑफ MnO2 इफ इट इज गोइंग टू टेक पार्ट, तर +4चा +2मध्ये जाणारा एक Mn असणार, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन घेणार, इट विल एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ -1चे 0मध्ये जाणारे 2 क्लोरीन पाहिजेत, कारण त्याने पण टोटल इलेक्ट्रॉन्स डोनेटेड 2 पाहिजेत, टोटल इलेक्ट्रॉन्स डोनेटेड 2 पाहिजेत, म्हणजे -1चे 0मध्ये जाणारे क्लोरीन 2 पाहिजेत, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स, टोटली 2 इलेक्ट्रॉन्स, अल्टिमेटली 2 इलेक्ट्रॉन्स विल बी अवेलेबल. आणि म्हणून मग काय करायला पाहिजे, याचा अर्थ कोइफिशियंट्स, मग तो पुढचा रूल जो आहे की कोइफिशियंट्स फॉर द रिॲक्टंट्स, एकदा रिॲक्टंटचा रेशो ठरला की इलेक्ट्रॉन डोनेटेड आणि इलेक्ट्रॉन्स गेन्ड हे इक्वल पाहिजेत. डोनेटेड 2 असतील तर गेन्ड पण 2, समज गेन 2 असतील तर डोनेटेड 2. तर इकडे एकदा रेशो फिक्स झाला, इलेक्ट्रॉनिकली टोटल डोनेटेड इलेक्ट्रॉन्स आणि टोटल गेन्ड इलेक्ट्रॉन्स, घेतलेले इलेक्ट्रॉन्स आणि दिलेले इलेक्ट्रॉन्स इक्वल होण्यासाठी इकडे एकदा कोइफिशियंट्स फिक्स झाले, रेशो इकडे फिक्स झाला की त्याप्रमाणे तिकडं बॅलन्स करता येतं, असं आहे ते. सो तो मग रूल काय म्हणतो, आता हे सगळं ऐकल्यानंतर मग ते रूल्स वाचायचे आणि परत त्याच्यावर न बघता करायचं, पुढचं एक्झाम्पल परत न बघता करायचं, इथलं एक्सप्लेनेशन परत ऐकायचं, असं करून 3-4 एक्झाम्पल्समध्ये कमांड मिळून जाते. आणि मग नंतर या गोष्टी एवढ्या डिटेलमध्ये असं कुठं करायला लागत नाहीत. पुढचे जे 11वीचे टॉपिक्स आणि 12वीचे P ब्लॉक, D ब्लॉक आणि फार रिॲक्शन्स लक्षात राहत नाहीत, बॅलन्सिंग, सो मेनी रिॲक्शन्स, त्याचे कारण ते रेडॉक्स वापरत नाहीत व्यवस्थित शिकून त्याच्यामध्ये, म्हणून असं होत असतं. ओके, काय हरकत नाही. तर इथं बघा आता की डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर 2 आहे आणि इथं एक HCl घेतला तर इन्क्रीज बाय 1 आहे. याचा अर्थ डिक्रीज = 2 आणि इन्क्रीज पण 2 झालं तर टोटल गेन्ड अँड टोटल डोनेटेड इक्वल व्हायचं असेल तर हा जर एक कोइफिशियंट असेल म्हणजे एक मॉलिक्यूल असेल तर याचे 2 घ्यायला पाहिजेत. इथे 2 घेतले म्हणजे -1चे 0मध्ये जाणारे क्लोरीन 2 होतात, 2 इलेक्ट्रॉन्स विल बी अवेलेबल 2 मॉलिक्युल्स घेतल्यामुळं. आणि इथे एका मॉलिक्यूलला 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, म्हणजे एका मॉलिक्यूलमधल्या Mnला, समजलं ना. आणि त्यामुळं मग टू सिलेक्ट, म्हणजे हे इथं ऑक्सिडेशन नंबर फाईंड केलं, टू सिलेक्ट द कोइफिशियंट असे ती स्टेप आहे. मी आपल्या सोयीसाठी बारीक लिहितो, म्हणजे बोलतो आहे मी पुन्हा पुन्हा, त्यामुळे लक्ष, आणि नोट्समध्ये पण आहे तुमच्याकडे.
to select the coefficient for the reactant. सगळं लिहित नाही मी. टू सिलेक्ट द कोइफिशियंट्स फॉर द रिॲक्टंट्स. तर आता हीच रिॲक्शनमध्ये मी काय केलं, सगळं आहे तसंच लिहिलं, फक्त MnO2 आणि काय केलं बरं, HClला कोइफिशियंट 2 घेतलं. त्यामुळं काय झालं, आणि बाकी प्रॉडक्ट साईडचं मी लगेच बॅलन्स करायला जात नाही, तुम्हाला लगेच कळेल की इकडं किती होणार आहे वगैरे. स्टेप्सप्रमाणे जायचं, या टॉपिकमध्ये स्टेप्सप्रमाणे जायचं. मग पुढच्या टॉपिक्समध्ये मग या सगळ्या अनुभवाचा उपयोग होतो. तिकडं आपण पटपट वी कॅन स्किप सो मेनी इंटरमिजिएट स्टेप्स आणि मग आपण 2020 तिकडं करू शकतो. Cl2 हा तर -1चा -1च राहिला आहे, तर त्यामुळं पहिलं आहे तसं लिहून घेतलं. आता काय झालं बरं की Mn+4 वाला +2मध्ये गेलेला 1 आहे आणि -1चा 0मध्ये जाणार आहे, इथं 2 घेतल्यामुळं -2 असतील. तर याचा अर्थ टोटल डोनेटेड इलेक्ट्रॉन्स 2 अँड टोटल गेन्ड इलेक्ट्रॉन्स 2. आणि त्यामुळं बघा की इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, हे +4चा +2 म्हणजे डिक्रीज बरं का, एक्सेप्ट केलेले आहेत. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इक्वल टू 2 आणि -1चे 0मध्ये गेलेले, इथं 2 कोएफिशियंट आहेत म्हणजे -1चे 0 असे दोघंही गेले. दोघं मिळून काय झालं, टोटल म्हणजे म्हणताना आता मी काय म्हणतो इथं, टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू 1 असेल तर -1चा 0 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन देणार. असे 2 इथं 2 घेतले म्हणजे पूर्ण मॉलिक्यूल 2. याचा अर्थ -1वाले क्लोरीन 2 आणि दोघं पण -1चे 0मध्ये गेले, तर टोटल डिक्रीज इलेक्ट्रॉन्स रिलीज होणार नाही का. तर हा -1चा 0 म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीज झाले म्हणजे ऑक्सिडेशन झालं, म्हणजे टोटल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, हे डिक्रीज, टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि इथं वरती टोटल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर 1 × 2 इज इक्वल टू 2. याचा अर्थ कळला का तुम्हाला की इलेक्ट्रॉनिकली पहिला बॅलन्स करायचं, मग एलिमेंटला एलिमेंट बॅलन्स करून वगैरे पूर्वी 9वी 10वीत खपून गेला असेल. इलेक्ट्रॉनिकली टोटल डोनेटेड इलेक्ट्रॉन्स अँड टोटल गेन्ड इलेक्ट्रॉन्स इक्वल पाहिजेत. त्याच्यासाठी 1 मॉलिक्यूल ऑफ MnO2ला 2 मॉलिक्युल्स ऑफ HCl पाहिजेत, म्हणजे हे कोएफिशियंट 1 आणि हे 2. आता हा रेशो इलेक्ट्रॉनिकली डिस्टर्ब न करता बाकीचं एलिमेंटली बॅलन्स करायचं. मुद्दा लक्षात येतो का बघा. आणि 1-2-3 एक्झाम्पल्स घेतले की समजेल आणि सोपं आहे. फक्त पहिल्यांदाच तुम्ही अशी गोष्ट बघत असल्यामुळे थोडं कन्फ्यूज होऊ शकता, पण सोपं आहे, प्रॅक्टिसने जमणार. आणि असा विचार करायची सवय पहिल्यांदाच लागत असल्यामुळं पण हे अवघड नाही. आणि असं केल्यामुळं सो मेनी अदर टॉपिक्स विल गेट बेनिफिटेड, नुसता हा टॉपिक नाही, लक्षात घ्या. ओके, येस. तर याचा अर्थ 1 म्हणजे मोल आपल्याला झालेलं असल्यामुळं 1 मोल इज टू 2 मोल हा रेशो. सध्या आपण साध्या भाषेत 1 मॉलिक्यूल आणि 2 मॉलिक्युल्स. तर त्यामुळं काय होणार, टोटल गेन्ड इलेक्ट्रॉन्स म्हणजे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि हे दोन्ही एकत्र विचारात घेतलं तर टोटल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इक्वल झाले. तर -1चे 0मध्ये जाणारे 2 म्हणजे हा कोएफिशियंट 1:2 हा रेशो मेंटेन करून बाकी सगळे आता एलिमेंटरी बॅलन्स करायचे. मग पुढचा रूल काय असतो की ऑक्सिजन हायड्रोजन सोडून बाकीचे एलिमेंटरी बॅलन्स करा. असं बॅलन्स द एलिमेंट्स अदर दॅन स्टेप्स ठरलेले आहेत. आत्तापर्यंतचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे इलेक्ट्रॉनिकली. मग पुढचं एक रुटीन आहे, प्रॅक्टिसने 1-2-3 एक्झाम्पल घेतले की क्लिअर होऊन जाईल. तर Mn लेफ्ट साईडला 1 दिसतो आहे एकूण एलिमेंटरी. आता एलिमेंटरी बॅलन्स करायचं, अदर दॅन हायड्रोजन ऑक्सिजन पहिलं करायचं. आणि इथं Mn 1 दिसतो आहे, राईट साईडला ऑल्सो Mn इज 1, त्यामुळे Mn बॅलन्स झालेले आहेत. मॅन्गॅनीज, ओके, मॅन्गॅनीज Mn. क्लोरीन लेफ्ट साईडला इथं 2 घेतल्यामुळं 2 ॲटम्स आहेत लेफ्ट साईडला, ओव्हरऑल HClमधून आले तरी ॲटम्स एलिमेंटरी 2 आहेत. राईट साईडला इथं 2 आहेत आणि इथं 2 आहेत, म्हणजे 4 आहेत. याचा अर्थ लेफ्ट साईड इज डेफिशियंट इन क्लोरीन बाय 2. पण हे मुद्दा लक्षात ठेवायचं की त्यातले -1चे 0मध्ये गेलेले क्लोरीन 2 आहेत, याला बॅलन्स करण्यासाठी ते डिस्टर्ब करता येत नाहीत. याचा अर्थ इथले क्लोरीन आहेत ते -1चे -1च राहिलेले आहेत नाही का ऑक्सिडेशन नंबर. तर मग आणखी 2 HCl असणार, फक्त त्या 2 HClमधले क्लोरीन हे -1चे -1 राहिलेत. टू बॅलन्स धिस -1 क्लोरीन इथं कोएफिशियंट म्हणजेच आता बॅलन्सिंग इलेक्ट्रॉनिकली बॅलन्स झालं की हे फिक्स झालं की 1 मोलला हा 2 मोल म्हणजे 1 मॉलिक्यूलला हा 2 मॉलिक्यूल, त्याप्रमाणे हा 1 मॉलिक्यूलला हा 1 मॉलिक्यूल, असं हे फिक्स झालं इलेक्ट्रॉनिकली. आता हे -1 नो चेंज इन ऑक्सिडेशन नंबरवाले क्लोरीन बॅलन्स करण्यासाठी
ते कुठून येणार शेवटी? HCl येणार. फक्त मग ते जे HCl येणार आहेत ते -1चे -1मध्ये राहणारे क्लोरीन त्या टाईपचे HCl आहेत. लिहिताना ते इथंच असणार आहेत. ओके. आणि त्यामुळं मग राईट साईड 4 क्लोरीन आहेत, लेफ्ट साईडला 2 HCl म्हणजे 2 क्लोरीन आहेत. याचा अर्थ लेफ्ट साईडला 2 मोर HCl मॉलिक्युल्स पाहिजेत असं त्याचा अर्थ झाला. म्हणजे बॅलन्स एलिमेंट नाव बॅलन्स एलिमेंटली हायड्रोजन ऑक्सिजन सोडून असं सांगितलं प्रोसिजरमध्ये. Mn तर ऑलरेडी बॅलन्स्ड आहेत. क्लोरीन राईट साईडला 4 आहेत, लेफ्ट साईडला 2 आहेत म्हटल्यानंतर बॅलन्स अदर एलिमेंट्स म्हणजे आता क्लोरीन मी पुन्हा ही रिॲक्शन लिहून घेतो. MnO2 प्लस 4 HCl गिव्स MnCl2 प्लस Cl2 प्लस H2. आता मुद्दा लक्षात आला का? पण तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे केमिस्ट्री की इथं 4 HCl जरी घेतले तर त्यातले 2 HCl असे आहेत की त्याचे -1चे 0मध्ये जाणारे क्लोरीन आहेत आणि उरलेले 2 HCl असे आहेत 2 मॉलिक्युल्स की जे -1चे -1 राहणार आहे. मग क्लोरीन लेफ्ट साईडला 4 ॲटम्स, राईट साईडला 4 ॲटम्स आहेत आणि येस. आणि मग आता पुढं मग काय करायचं असतं? द साईड विच इज डेफिशियंट इन ऑक्सिजन. पुढचा मुद्दा सांगतो की म्हणजे स्टेप्स ठरलेले आहेत. पहिल्यांदा राईट दी ऑक्सिडेशन नंबर ऑफ इच एलिमेंट. मग चेंज इन ऑक्सिडेशन नंबरवाले कोण आहेत बघा. म्हणजे हा डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, ओके, +4 +2. हा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर नाही का, म्हणजे याचं रिडक्शन, याचं ऑक्सिडेशन. मग टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि टोटल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर सेम करण्यासाठी कोएफिशियंट सिलेक्ट करा. म्हणजे टोटल गेनड इलेक्ट्रॉन्स आणि टोटल डोनेटेड इलेक्ट्रॉन्स इक्वल अँड अपोजिट इक्वल पाहिजेत, नंबर इक्वल पाहिजे, तो कोएफिशियंट सिलेक्ट केला. आणि मग एलिमेंटली मग पहिल्यांदा हायड्रोजन ऑक्सिजन सोडून मग Mn तर ऑलरेडी 1 आहे. क्लोरीन इकडं 4 ॲटम्स होते म्हणून इकडं 4 येण्यासाठी 4 HCl घेतले. आता मग काय करायचं पुढची स्टेप? नाव बॅलन्स. हे सगळं झालं, एलिमेंट्स अदर दॅन हायड्रोजन ऑक्सिजन बॅलन्स करून झाले की मग देन ऑक्सिजन, बॅलन्स ऑक्सिजन, देन बॅलन्स ऑक्सिजन असा रूल आहे. बघा 1-2 एक्झाम्पल्स मी एक्सप्लेन केले की आणि तुम्ही ते सायमल्टेनियसली रूल्स वाचायचे. ओके. मग तुम्हाला तो एक रूल आणि मी केलेली स्टेप असं ते लावून लॉजिक बघायचं. ओके. तर ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी आपण काय करतो? तर तो रूल काय आहे तो ऐका आणि मी काय करतो ते बघा. तेच तिथे शब्दात लिहिलेलं असतं आणि डायरेक्ट नोट जेव्हा वाचतो तेव्हा काहीच कळत नाही. आता तुम्ही हे प्रोसिजर बघितले आणि वाचलं की तुम्ही अरे हे आपण इथं असं केलं होतं. यू विल अंडरस्टँड इट. ऑक्सिजन बॅलन्स करताना काय करायचं? द साईड विच इज डेफिशियंट म्हणजे ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहेत नाही का, विटॅमिन डेफिशियन्सी म्हणतो आपण तसं. द साईड विच इज डेफिशियंट इन ऑक्सिजन, जसं या साईडला 2 ऑक्सिजन ॲटम्स आहेत, या साईडला H2O त्यांनी दिलेल्याप्रमाणे एकच लिहिलं आहे म्हणजे एकच ऑक्सिजन ॲटम आहे. म्हणजे दिस साईड इज डेफिशियंट इन ऑक्सिजन बाय 1 ॲटम. द साईड विच इज डेफिशियंट इन ऑक्सिजन, जेवढे ऑक्सिजन डेफिशियंट असतील ज्या साईडला दॅट मच H2O शुड बी ॲडेड, तेवढे H2O वाढवायचे. म्हणजे इकडं 2 ऑक्सिजन ॲटम आहेत, इकडे एकच आहे, याचा अर्थ इकडं H2O 1 आहे तिथं H2O 2 करायचे म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स झाले. चला मग त्या रूलप्रमाणे MnO2 MnCl2 प्लस Cl2 प्लस ट्वाईस H2O झालं. मग ऑक्सिजन बॅलन्स झाले. आता बघा इकडं 2 घेतल्यामुळं H2O मॉलिक्युल्स 2 झाले म्हणजे ऑक्सिजन ॲटम्स 2 झाले, ऑक्सिजन 2. आता शेवटी मग ऑक्सिजन झालं तर मग हायड्रोजनकडे. हायड्रोजनला पण रूल्स आहेत. ॲसिडिक कंडिशन असेल तर काय करायचं, बेसिक कंडिशन असेल तर काय करायचं. या एकाच एक्झाम्पलला मी पटकन आता तुमचा गोंधळ वाढवणार नाही, पुढच्या एक्झाम्पलमध्ये तो रूल सांगतो शेवटचा आणि इथं त्याची गरज पण पडत नाही या स्पेसिफिक एक्झाम्पलला. हायड्रोजन द साईड विच इज डेफिशियंट इन हायड्रोजन ॲसिडिक असेल तर, ओके, ॲसिडिक असेल तर डेफिशियंट इन हायड्रोजन म्हणजे आता फक्त फास्ट बोलतो, पुढच्या एक्झाम्पलला ते व्यवस्थित आणखी क्लिअर करतो कारण इथं या एक्झाम्पलला त्याची गरज नाही. ॲसिडिक रिॲक्शन असेल, जसं ही रिॲक्शन विथ HCl आहे म्हणजे ॲसिडिक कंडिशनमध्ये आहे. कुठल्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट साईडला जर NaOH KOH असतील तर बेसिक कंडिशन आहे. कुठली न्यूट्रल पण असेल त्या ॲसिडिक कंडिशनला शेवटी हायड्रोजन बॅलन्स करताना द साईड विच इज डेफिशियन्सी कमी आहे इन हायड्रोजन दॅट मच H+ शुड बी ॲडेड टू दॅट साईड, असा तो रूल आहे. आणि अल्कलाईनला ते एक्झाम्पल घेतानाच त्याचा विचार करा. आता फक्त एकदा कानावर पडलं सोडून द्या, या एक्झाम्पल पुरतं फोकस करा. तर तिकडं इक्वल नंबर ऑफ H+ आयन्स असा काहीतरी रूल आहे. मी असं हे फास्ट बोललो कारण या एक्झाम्पलला ते लागू नाही आहे. फक्त तुम्हाला असं काहीतरी आहे आणि रूल्समध्ये लिहिलेलं असतं, ते एक्झाम्पल घेताना क्लिअर होईल. आत्ता या एक्झाम्पल पुरतं बघा,
म्हणजे त्याचं त्या एक्झाम्पलला उपयोग होईल असं. ओके. आणि मग हायड्रोजनचा विचार केला तर इकडं 4 हायड्रोजन ॲटम्स आहेत HCl मधून, इथं 4 हायड्रोजन ॲटम्स आहेत 2 मॉलिक्युल्स ऑफ H2, तर हायड्रोजन बॅलन्सच झाले, त्यामुळे तो रूल इथं वापरायची गरजच पडत नाही. सो दिस इज हाऊ वी बॅलन्स रेडॉक्स रिॲक्शन्स. पुन्हा एकदा मी फास्ट करतो की पहिल्यांदा दिलेलं स्केलेटन इक्वेशन आहे तसं लिहून द्यायचं ऑक्सिडेशन नंबर मेथडने बॅलन्स करताना. मग ऑक्सिडेशन नंबर बिलो ईच सिम्बॉल, त्याच्यात जो कोण रिॲक्टन्स प्रोडक्ट्स आहेत जे कोण, त्यांच्या प्रत्येकाच्या सिम्बॉल खाली त्यांचे ऑक्सिडेशन नंबर लिहायचे. त्या ऑक्सिडेशन नंबरचे किती ॲटम्स आहेत वगैरे ते बघायचं नाही. त्यानंतर इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, म्हणजे रिलीज केलेले इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडेशन आणि एक्सेप्ट केलेले रिडक्शन डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, ते कोण आहेत ते फक्त लिहून घ्यायचे. मग इन्क्रीज कितीने झाला आहे, डिक्रीज कितीने झालेला आहे. मग टोटल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर अँड टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर हे इक्वल होण्यासाठी रिॲक्टंट्सला कोइफिशियंट्स टू द रिॲक्टंट शुड बी सिलेक्टेड, ते सिलेक्ट केलं. आणि त्याप्रमाणे मग लक्षात आलं आमच्या की +4 वाला MN जर +2मध्ये जाणारा 1 असेल तर -1 वाला 0मध्ये जाणारे 2 असणार. त्यामुळं हा फिक्स झाला. इथं 2 असला की हा फिक्स झाला. आता इथं आणखी पण क्लोरीन आहेत, याचा अर्थ ते -1चे -1मध्ये राहणारे आहेत, ते Cl2मध्ये जाणारे नाही आहेत. एवढी केमिस्ट्री कळायला पाहिजे. आणि मग पुढं मी अदर एलिमेंट्स बॅलन्स केले, MN बॅलन्स केला, क्लोरीन बॅलन्स केला, नाही का, जे -1चे -1मध्ये राहणारे पण क्लोरीन आहेत म्हणून आणखी 2 HCl वाढवून घेतले. मग ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी वॉटर आणि हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी रूल मी म्हणालो, पण इथं त्याची गरज पडली नाही. पुढच्या एक्झाम्पलला ते रिपीट होईल. सो दिस इज हाऊ वी शूड बॅलन्स द रेडॉक्स रिॲक्शन्स बाय व्हॉट वी कॉल ॲज ऑक्सिडेशन नंबर मेथड. येस फ्रेंड्स, balancing of redox reaction by using oxidation number method. One example we have considered. One more, even this is easy. And after this, few little bit complex reactions, examples to balance we will consider. Now again the same thing, the skeleton is given. Write the skeleton as it is given for you to balance. Okay. The second step is write the oxidation number of each element below the symbol in the molecule or ion. Okay. इथं सगळे molecules दिले. आता +1 वाला हायड्रोजन आहे, हा काही मेटल हायड्राइड नाही आहे, त्यामुळे हायड्रोजन +1 चे 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे सल्फर वरती -2 चार्ज ऑक्सिडेशन नंबर. समजते का? हायड्रोजन +1. आता काही काही एलिमेंटचे आपल्या लक्षातच राहिलेले असतात पुन्हा तेच आल्यामुळे, तरी पण प्रोसिजर हायड्रोजन +1 ऑक्सिजन -2. -2चे 3 आहेत, पण ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन काय आहे, -2 घ्यायचे. मग तू याचा काढताना मग सगळं कॅल्क्युलेट करायचं की -2चे 3 आहेत म्हणजे -6 हा +1, याचा अर्थ नायट्रोजन इज +5. नायट्रोजन इज +5, कळतं का? नायट्रोजन इज +5 व्यवस्थित लिहायचं. नायट्रोजन इज +5. ओके. त्यानंतर हेअर ऑक्सिजन -2, एवढं तर माहिती आहे. हा काय पेरॉक्साईड नाही आहे, नाही तर -1 असतं. OF2 कंपाऊंड ऑक्सिजन +2, ऑक्सिजन -2 आणि NO मॉलिक्युलमध्ये 1 ॲटम ऑफ नायट्रोजन, -2 वाला एक ऑक्सिजन, याचा अर्थ मॉलिक्युल ॲज अ होल 0 म्हणजे नायट्रोजन +2. सल्फर एलिमेंटल सल्फर 0, एलिमेंटल सल्फर अनकंबाइंड. ओके. हायड्रोजन +1 चे 2 आहेत म्हणजे ऑक्सिजन -2, ऑक्सिजन -2 माहिती आहे. ओके. आणि मग इथेच आम्हाला कळालं की ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच एलिमेंट इज रिटन बिलो द सिम्बॉल. ओके. आणि त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की चेंज इन ऑक्सिडेशन नंबर मध्ये कोण आहेत, तर -2 वाला सल्फर 0 मध्ये गेलेला आहे आणि +5 वाला नायट्रोजन +2 मध्ये गेलेला आहे. बाकी ऑक्सिजन लेफ्ट हँड साईडला -2 आहे आणि इथं वेगळ्या कंपाऊंड मध्ये गेलेत पण -2च आहे. समजलं का? हायड्रोजन +1 चे +1च आहे, बट सल्फर -2 हॅज चेंज टू 0. आता -2चा सल्फर -2 जेव्हा 0 मध्ये जाणार, याचा अर्थ ईच सल्फर -2 वाला हॅज टू रिलीज 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे हे ऑक्सिडेशन आहे, म्हणजे त्याला इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बाय 2 झालं आहे सल्फर 2.
सिमिलरली नायट्रोजन नायट्रिक ऍसिड मधला +5 वाला आहे आणि NO मध्ये नायट्रोजन +2 आहे, म्हणजे +5 वाला नायट्रोजन +2 मध्ये गेला. 5 प्लस द ट्रेंड, न्यू ट्रेंड ऍज पर न्यू प्रोटोकॉल वी कॅन से 5 प्लस याची पद्धत आहे, +5 मेक्स नो डिफरन्स केमिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, आता +5 वाला नायट्रोजन +2 मध्ये जात असेल तर इट हॅज टू एक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे एक्सेप्टन्स ऑफ 3 इलेक्ट्रॉन्स बाय दिस म्हणजे याचं रिडक्शन. +5 वाला नायट्रोजन नायट्रिक ऍसिड मधला +5 वाला नायट्रोजन म्हणजे रिडक्शन ऑफ नायट्रिक ऍसिड, म्हणजे ते रिडक्शन झालं, रिएक्टंटचं रिडक्शन, रिएक्टंट. ओके, रिडक्शन रिडक्शन म्हणजे त्याला म्हणायचं डिक्रीज 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 इन ऑक्सिडेशन नंबर. बघा फास्ट लिहितो आता, हे पुन्हा पुन्हा येत राहतं तुम्हाला कळत आहे तुम्हाला. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बाय 3, हे एवढा आपला बेस क्लिअर झाला. मग आपण हे पुन्हा लिहून घेऊया. H2S, ठीक आहे, H2S प्लस HNO3 नायट्रिक ऍसिड, ओके, NO प्लस सल्फर प्लस H2O आणि मग -2 आला. मग चेंज इन ऑक्सिडेशन नंबर वाले कोण आहेत? -2 सल्फर चेंजेस टू 0 सल्फर अँड +5 नायट्रोजन चेंजेस टू +2 नायट्रोजन, एवढेच पुन्हा लिहून घेतले. मग -2 चेंजेस टू 0 मीन्स ऑक्सिडेशन, मीन्स increase in oxidation number by 2 आणि +5 नायट्रोजन चेंजेस टू +2 म्हणजे डिक्रीज, रिडक्शन, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बाय 3. आता याचा अर्थ कळला का की सल्फर H2S फॉर्म मधलं सल्फर जेव्हा सल्फर मध्ये जाईल एलिमेंटली, तेव्हा तो 2च्या पटीत इलेक्ट्रॉन देणार. इथं 1 असेल H2S, इथून तिकडे जाणारा 2 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याला म्हणजे याला मिळणार. 2 मॉलिक्युल्स असतील तर -2 चे 0 मध्ये, -2 चे 0 मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स मिळणार. इथं 3 कोएफिशियंट असेल तर -2 चं 0 असे 3 सल्फर असणार, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स मिळणार. कळलं का? म्हणजे रिलीज करणारा 2च्या पटीत करतोय. रिलीज सल्फर H2S मधला with -2 oxidation state, it is releasing electrons in the multiples of 2, and the one who is gaining, घेणारा, ओके, तो +5 जर तिकडे पलीकडे NO म्हणजे +2 मध्ये, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स, इज गेनिंग 3 इलेक्ट्रॉन्स, मग 2 मॉलिक्युल्स असतील, 2 +5 वाले +2 मध्ये गेले तर 6 इलेक्ट्रॉन्स घेणार. म्हणजे घेणारा 1 2 3 कोएफिशियंट्स इफ वी चेंज हियर, इट इज गोइंग टू टेक इन द मल्टिपल्स ऑफ 3 आणि देणारा इन द मल्टिपल्स ऑफ 2. मग टोटल डोनेटेड आणि टोटल गेन्ड इलेक्ट्रॉन्स इक्वल व्हायचं असेल तर काय करायला लागेल? सिलेक्ट द कोएफिशियंट्स, नाही का? आता ते सेंटेन्स लिहित नाही मी, रूल्स आहेत आपल्याकडे. तर सिलेक्ट द कोएफिशियंट सो दॅट, का वर सिलेक्ट करायचे? ते यांचा असा रेशो पाहिजे. रिएक्टंट साठी पहिला सिलेक्ट करायचे, प्रोडक्टचे मग ऑटोमॅटिक होणार. इकडे फिक्स केले की त्याप्रमाणेच प्रोडक्ट होणार. इकडे हा नसेलच तर तिकडे येणं कसं तयार होईल. ओके, तर कोएफिशियंट सिलेक्ट करताना इकडे 1 2 3 4 काय असेल ते, टोटल डोनेटेड आणि टोटल गेन्ड इलेक्ट्रॉन्स शुड बी सेम. तर मी काय केलं बघा की इकडे जर सिलेक्ट द कोएफिशियंट्स फॉर द रिएक्टंट्स, मी H2S ला 3 कोएफिशियंट घेतला आणि HNO3 ला 2 कोएफिशियंट घेतला. प्रोडक्टचं मी आता बॅलन्सिंग लगेच करतच नाही, फक्त रिएक्टंट त्या स्टेपला तेवढंच करायचं, प्रोसिजर फॉलो करायची. नंतर हे सगळं एकदम करणार फास्ट आपण. तर -2 वाला 0 मध्ये आणि +5 वाला +2 मध्ये. आता -2 चा 0 इन्क्रीज बाय 2 असे 3 आहेत ना, पण इथं 3 कोएफिशियंट आहे, म्हणजे 2 × 3 6. आणि मग बघा इथं इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बाय 2 म्हणलं होतं, तर टोटल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू 2 × 3 इज इक्वल टू 6. आणि डिक्रीज ते मी तर खालून लिहितो. ओके, वेगळा कलर वापरतो पाहिजे. डिक्रीज, ओके, तर 5 + 5 एक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स म्हणून +2 झाले. एक मॉलिक्यूल असेल तर सच 2 मॉलिक्युल्स आर टेकन, म्हणजे
+5 चे +3 असे 2 नायट्रोजन नायट्रिक ऍसिड मधले, आणि therefore total decrease in oxidation number is equal to 3 into 2 equal to 6. याचा अर्थ याचे 3 मॉलिक्युल्स आणि याचे 2 मॉलिक्युल्स घेतले, या रेशो मध्ये घेतले, तर टोटल डोनेटेड इलेक्ट्रॉन्स आणि टोटल गेन्ड इलेक्ट्रॉन्स दे बिकम इक्वल. म्हणजे when these coefficients are fixed to the reactants, the reaction becomes electronically balanced. The reaction becomes electronically balanced. मग एकदा इलेक्ट्रॉनिकली बॅलन्स झाली रिएक्शन, मग अदर एलिमेंट्स अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन, मग आपण पुढे हे 3 आणि 2 फिक्स झाले. आता अदर एलिमेंट्स म्हणजे सल्फर बघायचं. समजा मी आता हे पुन्हा लिहून घेतो, हे रेशो फिक्स केला ना, इलेक्ट्रॉनिकली बॅलन्स वाला रेशो, थ्राइस H2S प्लस ट्वाइस HNO3 gives NO प्लस सल्फर प्लस H2. ओके, आता तेच लिहितो, त्यामुळे फास्ट लिहितो. इकडं 3 मॉलिक्युल्स ऑफ H2S, इकडं एकच आहे. याचा अर्थ टू बॅलन्स सल्फर अदर दॅन ऑक्सिजन हायड्रोजन एलिमेंटली बॅलन्स करायचं. इलेक्ट्रॉनिकली बॅलन्स झाल्यानंतर कोएफिशियंट्स फॉर द रिएक्टंट्स शुड बी सिलेक्टेड सो दॅट इलेक्ट्रॉनिकली रिएक्टंटच्या अँगलने बॅलन्स केलं म्हणजे प्रोडक्ट साईडला आपोआप होणारच. तर इकडं 3 मॉलिक्युल्स ऑफ H2S म्हणजे सल्फर 3 होणार. इकडं 2 HNO3 म्हणजे 2 ॲटम्स ऑफ नायट्रोजन, याचा अर्थ NO2 होणार. NO2 झाले म्हणजे नायट्रोजन सल्फर बॅलन्स झाले. अदर दॅन ऑक्सिजन हायड्रोजन कुठले एलिमेंट्स झाले का नाही. मग पुढच्या स्टेपमध्ये काय आहे, बॅलन्स डेफिशियंट, द साइड विच इज डेफिशियंट इन ऑक्सिजन, तेवढे H2O मॉलिक्युल्स त्या साईडला, द साइड विच इज डेफिशियंट इन ऑक्सिजन दॅट मच H2O टू दॅट साइड, असं प्रोसिजर सांगते. तर इकडं बघा 6 ऑक्सिजन ॲटम्स नाही का, HNO3 मध्ये 3 आणि 2 मॉलिक्युल्स आहेत 6, आणि इकडं इथं 2 ऑक्सिजन ॲटम्स आणि इकडं 1, याचा अर्थ 3 दिसत आहेत. म्हणजे दिस साइड इज डेफिशियंट बाय 3 ऑक्सिजन ॲटम्स, म्हणजे 3 H2O इकडे वाढवायचे, आणि मग 3 H2S. आता मी डायरेक्टली लिहितो बघा. मग असं एक्झाम्पल, HNO3 gives twice NO plus thrice sulfur plus 3 more oxygen atoms, म्हणजे हा आधीचा एक H2O आहे, 3 more म्हणजे 4 H2. आता हायड्रोजन, ऑक्सिजन बॅलन्स केले बाय H2O देन हायड्रोजन, आणि बेसिकली ऍसिडिक रिएक्शन आहे. तर ऍसिडिक रिएक्शनचा रूल काय सांगतो की फायनल स्टेप मध्ये द साइड विच इज डेफिशियंट इन हायड्रोजन दॅट मच H प्लस आयन्स ऑन दॅट साइड, जी साइड डेफिशियंट आहे त्या साइडला. आता इथं बघूया, H2S 3 म्हणजे 6 हायड्रोजन ॲटम्स, आणि हे 2 हायड्रोजन ॲटम्स म्हणजे 8 हायड्रोजन ॲटम्स, आणि इकडे 8 हायड्रोजन ॲटम्स. देअरफॉर द रिएक्शन, हायड्रोजन डेफिशियन्सी नाहीच आहे, द रिएक्शन इज बॅलन्स्ड. तर हे असं इलेक्ट्रॉनिकली विचार करून बॅलन्स करायची सवय, हे आपण इकडं या पद्धतीने 11th मध्ये शिकतो. तर असं केल्यामुळं 2-3-4 एक्झाम्पल्सला थोडं किचकट वाटेल, पण पुढचे काही टॉपिक्स मी मागे सुरुवातीला पण बोललो होतो 11th मधले आणि 12th मधले, आणि मग ते पी ब्लॉक इज व्हेरी डिफिकल्ट, देअर आर सो मेनी रिॲक्शन, असं वाटत नाही. ते तुम्हाला त्याला कळेल. मग हा टॉपिक दुर्लक्ष केला, हे आणि या टाईपचे आणखी काही एक्झाम्पल्स व्यवस्थित नाही केले, तर तिकडचे 2-4 टॉपिक्समध्ये कितीतरी रिॲक्शन्स, आणि मग ते 200 रिॲक्शन्स 300 आहेत असं वाटतं. अरे भाऊ, तसं नसतं. एकदा या टाईपने केलं तर तुम्हाला ते टाईप, बाबा या टाईपचे 25 आहेत, त्या टाईपचे 30 आहेत, मग ते इझी वाटायला लागतं. तर प्रॅक्टिस करा, हेच एक्झाम्पल न बघता करा, थोडं एक्स्ट्रा करा. तोपर्यंत आणखी काही एक्झाम्पल्स घेऊन मी येत आहे. थँक्यू.